नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मी निलेश उने तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतोय। मित्रांनो, सकाळचे वाजले 7 आणि आज सकाळपासूनच बघा किती दव आलाय, गवत वगैरे अक्षरशः भिजलंय। समोरचं पुढचं काय दिसत नाही। आज खूप थंडी आहे आणि खूप दव पण आहे, खार जास्त आले। आज खूप थंडी आहे आणि वाढीसाठी काम करायचं, दूध वगैरे काढायचं अजून। पुढे वाडा पण दिसत नाही, एवढा धुक्का आलाय पूर्ण। साडे 8 वाजले सकाळचे आणि अजून धुक्का बघा पूर्ण किती आहे, काय दिसत नाही पुढे। अजून खूप धुक्का आहे। आज मला वाटतं 10 वाजेपर्यंत हे दव खार जाणार नाही आणि गाई पण आज लेट सोडले आणि खार आहे त्याच्यामुळे। हे चल चल बघ, इकडे तिकडे जातात कुठं, चल चल। पूर्ण काय दिसत नाही। तारेवरती पण आज पक्षी बसलेले दिसत नाहीत, एवढा खार आलाय। म्हणजे झाडातून ते बाहेर निघालेच नाहीत, झाडातून अजून बाहेर निघालेच नाहीत, नाहीतर पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे असतो। आज काय नाही, शांत आहे सर्व। एवढा खार आले, एवढा दव आले ना, पूर्ण गवत वगैरे भिजलाय पूर्ण। चल बघ बघ बघ, ठीक आहे, चल चल। मी कधी स्वेटर नाही घालत, पण आज एवढी थंडी लागते ते स्वेटर घालायला लागते सकाळचा। चल, पूर्ण धुक्का आहे, काय दिसत नाही पुढं। धुक्यातून आपल्याला रानकोंबडी वगैरे नाही बघायला भेटणार, कुठंच नाही। चल चल, साडे 8 वाजले तेव्हा ऊन कडक पडतो। आज पूर्ण धुक्का। चल
बघा समोरच्या रोडच्या गाईच्या पुढे काय दिसत नाही एकदम. कारण हा झाड आहे गंधारीचा. आमच्या इकडे गंधारी बोलतात, पण तिची फुलं दोन प्रकारची असतात. एक पिवळा कलरचा आणि एक ह्या कलरचा. तर फुलं एकदम भारी दिसतात त्याची, एक नंबर वाटतो फुल. आणि सकाळ सकाळ त्याच्यावर दव पडलाय ना, अजून एक नंबर वाटतो. या झाडाचा उपयोग पहिल्यान कंपाऊंडला सल्दी वगैरे बांधायला करायचे लोक. आता प्रत्येकाची चिऱ्याची कंपाऊंड आहेत. आणि पहिल्या ना हाऊस वाडे वगैरे बांधायचे ना, जे उन्हाळचे पहिल्यानं उन्हाळचे वाडे वगैरे बांधायचे, हाऊस काढायचे. त्या टायमात याचा वापर करायचे. 9 वाजले आलेत मित्रांनो, आणि अजून पण दव कमी झालाय नाही, फुल दव आहे. आज कार किती वाजे पण जाते ते बघूया. सर्व शांतता एकदम. याच्यात